संसार करत असताना एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवायची असते. नवऱ्याने आपल्या बायकोचा अपमान आपल्या मुलांसमोर कधीही करायचा नसतो किंवा तिला कधीही कमी लेखायचं नसतं आणि बायकोने आपल्या मुलांसमोर नवऱ्याला कधीही कमी लेखायचं नसतं, उलट बोलायचं नसतं किंवा अपमान होईल असं काही कृत्य करायचं नसतं. कारण मित्रांनो, आपला जीवनसाथी हा आपला असतो. मुलं तर पाखराप्रमाणे पंख आले की लगेच उडून जात असतात. शेवटपर्यंत साथ ही एकमेकांचीच असते. फक्त इतकंच लक्षात ठेवा, नाक हा अवयव श्वास घेण्यासाठी असतो, दुसऱ्यांच्या भानगडीत खुपसण्यासाठी नसतो. मित्रांनो, एक स्त्री फक्त तिच्या आवडत्या पुरुषासाठीच भावूक होत असते, नाही तर तिच्या इतकं भावनांवर नियंत्रण कोणाचंच नसतं. आईच्या पाया पडणं म्हणजेच आकाशाला गवसणी घालणं. मित्रांनो, कर्जाच्या बाबतीत कोणीतरी असं म्हणलं होतं की कर्ज काढणं म्हणजेच भला मोठा दगड शिखरावरून पायथ्याकडे ढकलून देणं आणि काढलेलं कर्ज फेडणं म्हणजेच तोच भला मोठा दगड ढकलत ढकलत त्या प्रचंड डोंगराच्या शिखरावर पुन्हा नेऊन ठेवणं. मित्रांनो, सत्याला पाय असतात म्हणून ते पाय रोवून ठामपणे उभं असतं आणि अफवांना पाय नसतात म्हणून ते पसरत असतात. आपलीच मदत घेऊन आपल्यावरच उलटणारा भलेही यशस्वी होईल, पण मनातून सदैव हरलेला असेल. वापरणारे अनेक जण भेटतील, पण जपणारा कोणीतरी एकच असतो. मित्रांनो, जीवनात वाईट अनुभव देणाऱ्याचे आभार मानायला कधीच विसरू नका, कारण त्यांच्यामुळे आयुष्याच्या पुस्तकातील एक महत्त्वाचा धडा शिकायला मिळतो. नेहमी असं वाटतं की लोक आपल्याला दुखावतात, पण ते तसं नसतं. तर लोक नेहमीच आपल्याला काहीतरी शिकवत असतात. तोंडावर बोलायचा एकच फायदा असतो, लोक परत नादाला लागत नाहीत. मित्रांनो, आजीशिवाय संस्कार नाहीत, आजोबाशिवाय संघर्ष नाही, आईशिवाय घराला घरपण नाही, बाबाशिवाय आयुष्याला अर्थ नाही, बहिणीशिवाय मज्जा मस्ती नाही, भावाशिवाय लाड आणि भांडणंही नाहीत, आणि यांच्याशिवाय चार भिंतींचं घर नाही. कोहिनूरपेक्षा जास्त मौल्यवान जर काही असेल तर ते फक्त आणि फक्त आपलं कुटुंब असतं. बोलून मन मोकळं करणारा मनात कपट ठेवत नाही, मात्र वरवर हसून मनात कपट ठेवणारा घात केल्याशिवाय राहत नाही. गोड बोलला म्हणून लगेच कधीही कोणावरही विश्वास ठेवायचा नसतो, कारण काही लोक फक्त आपल्या समोरच चांगली असतात. मित्रांनो, लोकांचे तोंड बंद करण्यापेक्षा आपण आपले कान बंद केलेले केव्हाही चांगलंच असतं. गुंतलेला जीव सोडवताही येत नाही आणि तो सुटतही नाही. देखाव्यासाठी खर्च केलेला पैसा वेळ आल्यावर रडवत असतो. काही गोष्टींची किंमत खूप छोटी असते, पण मिळणारा आनंद खूप मोठा असतो. तुम्हाला बुडवायला या जगात अशीही लोक येतील ज्यांना पोहायला तुम्ही शिकवलेलं असतं. आपल्या आजूबाजूच्या एखाद्या व्यक्तीला मदत करताना कर्तव्य म्हणून करा, उपकार म्हणून नाही. उपकार म्हणलं की अहंकार निर्माण होतो. समोरच्या व्यक्तीची कमजोरी पाहून कधीही स्वतःची ताकद वापरू नका. उत्तर देणं हे अवघड नसतं, पण वाद नको म्हणून कधीतरी गप्प बसावं लागतं. चूक नसताना सुद्धा नको नको ते ऐकून घ्यावं लागतं. तुम्हालाही याचा अनुभव आला असेल तर कमेंट करून नक्की सांगा. मित्रांनो, काहीतरी मिळाल्यावर प्रत्येक जण हसतो, पण खरं आयुष्य तर तोच जगतो जो खूप काही गमावूनही हसत असतो. सकाळची झोप आपल्या देहाला कमकुवत करत असते. ज्यांना देह घडवायचा असतो ते कधीच उशिरापर्यंत झोपत नाहीत. सुखाचा आनंद कधीही एकट्याला घेता येत नाही. आपली माणसं त्यात सामावून घेतली की सुखाचा आनंद दुप्पट होतो. मित्रांनो, एकटं पडल्यावर घाबरायचं नसतं, कारण सिंहासनावर आणि स्मशानात माणूस एकटाच असतो. दुर्लक्ष करायला शिकलं की तणाव आपोआप कमी होतो. समाधानाने तोच माणूस हसू शकतो जो दुसऱ्यांचं कधीच वाईट करत नाही
आणि चिंतेतही राहत नाही आणि तो चांगलं झोपू शकतो, जो इतरांच्या चांगल्याचा नेहमी विचार करतो. त्यासाठीच चांगला विचार हे सर्वात स्वस्त आणि मोफत औषध आहे. मित्रांनो, 20 रुपयांची पाणीपुरी जर आपण विकत घेतली तर त्या थाळीतील पाणी सुद्धा आपण पीत असतो. कधी आपण आईस्क्रीम घेतलं तर त्या आईस्क्रीमवरची साखर हे सुद्धा आपण वाटून खातो. कधी भाजलेले शेंगदाणे घेतले तर टरफले सुद्धा आपण सोडत नाही. मग मित्रांनो, कुणाच्या लग्न समारंभात आपण जेवायला गेलो तर आपण अन्न का वाया घालवतो? हा प्रश्न स्वतःला आपण कधीतरी विचारला पाहिजे. मित्रांनो, त्या अन्नासाठी कोणीतरी उभं आयुष्य कष्ट करून घालवलेलं असू शकतं. म्हणूनच एकच विनंती आहे, पोटात मावेल तेवढंच ताटात घ्या आणि कृपया अन्न वाया घालू नये, कारण अन्न हे पूर्ण ब्रह्म आहे. तुम्ही सहमत असाल तर या व्हिडिओला लाईक करा आणि ज्याला याची गरज आहे त्याला शेअर करा. मित्रांनो, समोरच्या चालत्या बोलत्या माणसांशी जितकं छान वागता येईल तितकं छान वागायचं. आपल्यामुळे दुसऱ्याचं आयुष्य दुःखी होत नाही, एवढं माणूस नक्की सांभाळू शकतो. हरवलेल्या माणसांना कदाचित शोधता येतं, पण जाणून बुजून लांब गेलेल्या माणसांना शोधणं फार कठीण होतं. प्रत्येक नात्यात विश्वास खूप महत्त्वाचा असतो. विश्वास गमावलेल्या माणसांना शोधण्याचा प्रयत्न कधीच करू नका, कारण माणसं तर भेटतात पण आपलेपणा नसतो. भाषेची गरज फक्त बोलण्यासाठी असते, समजून घेण्यासाठी भावना पुरेशा असतात. समाधान असेल तरच पैसा सुख देतो, नाहीतर कितीही पैसा कमावला तरी तो कमीच पडतो. चांगलं ऐकणाराच चांगलं बोलू शकतो. मित्रांनो, आयुष्यात एक वेळ अशी येते जिथं आपण प्रामाणिक असण्याचा आपल्यालाच पश्चाताप होत राहतो. आपल्याला कोण हवं यापेक्षा आपण कोणाला हवं हे सुद्धा कधीतरी पाहावं लागतं. मग आयुष्य जास्त सुंदर वाटतं. प्रत्येकाच्या जीवनामध्ये आपण ठराविक काळासाठी, वेळेसाठी महत्त्वाचे असतो. प्रेमाचा स्पर्श शरीराला नाही तर मनाला जाणवला पाहिजे. स्तुती ही पाठीमागे केली तरी सुद्धा चालते, पण टीका मात्र माणसाने समोरच करावी. प्रत्येकाच्या आयुष्यात स्वार्थी माणसं यायलाच हवी, त्याशिवाय निस्वार्थी माणसांची किंमत कोणालाच कळत नसते. डोंगरावर बसून ध्यान करणं हे सोपं असतं, पण कुटुंबातील सर्वांमध्ये राहून संयम राखणं मात्र अवघड असतं आणि हीच खरी तपश्चर्या असते. मित्रांनो, जे मनातून उतरतात ते नंतर खड्ड्यात गेले तरी काहीच फरक पडत नसतो. शृंगार केलेलं सौंदर्य डोळ्याला आवडतं, पण साधेपणात लपलेलं निरागस सौंदर्य हे मात्र मनाला भावतं. हजारो नाही तर हजारातून एक व्यक्ती निवडा, पण ती अशी व्यक्ती निवडा जी आयुष्यभर तुमची काळजी घेईल. मित्रांनो, आपण सगळ्या गोष्टी वापरायला शिकतो, फक्त वेळच वापरायला शिकत नाही. गर्व कधीच करू नका, कारण मेल्यावर आपलेच आपल्याला शिवल्यानंतर हात धुतात आणि आंघोळही करतात. मित्रांनो, विश्वास तर लोकांना खोटं बोलण्यावर जास्त असतो आणि खरं बोलणाऱ्याला प्रत्येक गोष्टीचा पुरावा द्यावा लागतो. आयुष्याच्या प्रत्येक टप्प्यावर जीवन हे रंग बदलत असतं. आयुष्य हे रंग काढण्यासारखं रंगीत असायला पाहिजे, तरच जगण्याची मज्जा येते. खरा सोबती तोच असतो जो कधीच एकटं पडू देत नाही. आयुष्यात त्या लोकांची कधीच वाट पाहू नका जे तुमच्यापेक्षा दुसऱ्यासोबत जास्त खुश असतात. मित्रांवर नेहमी प्रेम करा, केवळ गरजेच्या वेळी त्यांची आठवण काढू नका. ज्यांची वेळ वाईट आहे त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभं राहा, पण ज्यांची नियत वाईट आहे त्यांना चुकूनही साथ देऊ नका. मित्रांनो, सोडून गेलेले लोक आणि झालेला पेपर यांचा विचार कधीच करायचा नसतो, कारण शेवटी त्यांची किंमत फक्त रद्दीचीच असते. आयुष्यात 2 मित्र नेहमी बरोबर असावेत. एक कृष्ण जो लढणार नाही पण जिंकणं पक्का आहे, आणि दुसरा कर्ण जो समोर पराभव दिसतोय तरी साथ सोडणार नाही.
एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवा, कोणाला तरी दिलेला त्रास कुठेतरी आपल्याला दुप्पट पटीने भोगावा लागतो. आवश्यक नाही की प्रेमच असायला हवं. काही वेळा मैत्रीही प्रेमापेक्षा मोठी असते. आयुष्याचा प्रवास करत असताना आयुष्यामध्ये बऱ्याच घडामोडी घडत असतात. आयुष्यात कधी निंदा पचली नाही तर शत्रुत्व वाढत जाते. रहस्य पचलं नाही तर धोका वाढत जातो. दुःख पचलं नाही तर नैराश्य वाढत जातं. मित्रांनो, कोणाच्या प्रभावात जगू नका ना कोणाच्या अभावात जगू नका. हे जीवन तुमचं आहे. तुमच्या स्वभावात जगा. प्रेम बालपणी फुकट मिळत असतं, तर तरुणपणी ते स्वतःला कमवावं लागतं आणि म्हातारपणी ते मागावं लागतं. ही जीवनाची वस्तुस्थिती आहे. घरासमोरील गाड्या आणि रुबाबाला कोणीही श्रीमंत समजू नका. घरातील म्हातारी माणसं हसताना दिसली की आपण समजून जायचं, हे घर श्रीमंत आहे. मित्रांनो, जीवनात कोणी कितीही तिरस्कार केला, षडयंत्र केलं, तरी आपण आपला चांगुलपणा कधीही सोडायचा नाही. कारण चुलीतून निघणाऱ्या धुरात आकाशाला काळं करण्याचं सामर्थ्य नसतं. दुबळ्यांची शिकार करून मोठेपणा कधी सिद्ध होत नाही. मित्रांनो, आपण आपलं व्यक्तिमत्व असं घडवायचं की कोणीही आपल्या पाठीमागे जरी वाईट बोललं तरी ऐकणाऱ्याला ते खोटंच वाटलं पाहिजे. शिक्षण कुठूनही प्राप्त करता येतं, परंतु संस्कार मात्र नेहमी घरातूनच मिळतात. हातातलं गेलं तरी नशिबातलं कोणीच घेऊ शकत नाही. कारण फुकटचं कधीच पुरत नाही आणि कष्टाचं कधीही संपत नाही. तुम्ही सहमत असाल तर या व्हिडिओला लाईक करा. मित्रांनो, आनंद हा एक भास आहे आणि ज्याच्या शोधात आज प्रत्येक जण आहे. आणि दुःख हा एक अनुभव आहे जो प्रत्येकाकडे आहे. आशा जीवनात तो जिंकतो ज्याचा स्वतःवर पूर्ण विश्वास असतो. मित्रांनो, आयुष्याच्या प्रवासात स्वतःवर विश्वास नक्की ठेवा. बाप थांबला की पोरानं चालायचं असतं. भावनाप्रधान स्वभाव हा आता गुण राहिलेला नाही. तो गुण नाही तर तो शाप आहे. आपण ज्याच्यासाठी जीव टाकून खपत असतो तेही त्या भावनाप्रधान स्वभावाचा गैरफायदा घेत राहिलेत. हल्ली कोण केव्हा विश्वासघात करेल याचा भरवसा राहिलेला नाही. मित्रांनो, परफेक्ट नसू देत, पण तुम्ही मात्र नेहमी प्रामाणिक राहा. त्या लोकांसाठीच जे तुमच्यासाठी प्रामाणिक असतात. आपलं माणूस डोळ्यासमोर असलं की अर्धी काळजी मिटते आणि कोणत्याही संकटाला सामोरे जाण्याचं बळ आपल्याला आपोआप येते. कोणाला तरी अर्धवट मिळवण्यापेक्षा त्याला पूर्णपणे सोडून देणं योग्य असतं. नातं जपलं की सगळं जमतं. हळूहळू का होईना कोणी आपलंसं होतं. ओळख नसली जन्माची तरी साथ देऊन जातं. आठवणींचं गाठोडं आणि डोळ्यात प्रेमाचा ओलावा देऊन आपलंसं करून जातं. मित्रांनो, आयुष्यात ज्याच्याकडे आनंद असतो त्याच्याकडे पैसा नसतो आणि ज्याच्याकडे पैसा असतो त्याच्याकडे आनंद नसतो. जो नवरा बायकोचा विचार करत नाही, तिला वेळ देत नाही किंवा दोन प्रेमाचे शब्द बोलत नाही, तो तिच्या समोर संसार करतोय असं वाटत नाही. तिच्या मते तो फक्त दिवस काढतोय. अशा बायकोच्या मनात त्याच्याबद्दल प्रेम नसतं तर राग निर्माण होत असतो. मित्रांनो, जी लोक तुमच्यापेक्षा जास्त कष्ट करत असतात ती लोक तुमच्यावर कधीच टीका करणार नाहीत, तर तुमच्यावर तीच लोक टीका करत असतात ज्यांनी कधीच तुमच्या एवढं कष्ट घेतलेलं नसतं. लक्षात ठेवा की आपलं कोणी अनुकरण किंवा द्वेष करायला लागलं की आपण समजून जायचं आपली प्रगती होत आहे. आयुष्याचं सत्य फक्त इतकंच आहे, हसत खेळत असणारा व्यक्ती क्षणात नाहीसा होतो. तुम्ही सहमत असाल तर होय टाईप करा. मित्रांनो, पैसा गोड आहे तर नाती हे मोळे आहेत आणि हेच एकमेव सत्य आहे. जे प्रामाणिकपणाने आपल्या न्याय आणि हक्कांसाठी लढत असतात त्यांच्याच लोक विरोध करतात आणि आपल्या शत्रूला मदत करतात.
म्हणजेच मदत करणाऱ्याचे पाय ओढा आणि लाथ मारणाऱ्याला हात द्या. मित्रांनो, आयुष्यात टेन्शन कितीही असू द्यात, आपल्याकडे एक तरी अशी व्यक्ती असावी जी टेन्शन मध्येही आपल्याला हसवू शकेल. ताकद, सत्ता, तारुण्य सर्वांना एक्सपायरी डेट असते. त्यामुळे नेहमी विनम्र राहा. जे जितक्या ताकदीने तुम्हाला संपवायचा प्रयत्न करतील, तुम्ही तितक्याच जिद्दीने पुन्हा उभं राहायला शिका. विश्वासाची हत्या न करणारा एक तरी खांदा नक्कीच असावा. आपण फक्त त्यांना रडताना बघायचं, जे आपल्या वाईट वेळेत हसत होते. मित्रांनो, विचार करून थकण्यापेक्षा काम करून थकलेलं खूप फायदेशीर ठरतं. घर असो किंवा दार असो, स्पष्ट बोलणारा किंवा कष्ट करून जगणारा नेहमीच वाईट किंवा बदनाम ठरतो. जिथं फरक पडत नाही तिथं रक्त आठवायचं नसतं. मित्रांनो, कुटुंब वाटून घेण्यासाठी नाही तर आपली जबाबदारी वाटून घेतली की घराचं घरपण टिकून राहतं. जोडीदार स्वतःहून आधार पुरवणारा पाहिजे. सांगून तर कोणीही आधार पुरवतो. घरात सगळ्या सुखसुविधा असल्या तरी घराला घरपण देणारी स्त्री जर दुःखी असेल तर सगळं काही व्यर्थ आहे. माणूस गमावणं हे सर्वात मोठं दुःख असतं आणि त्याहीपेक्षा मोठं दुःख म्हणजेच त्याच्या आठवणीत आयुष्यभर जगणं. सुसंवादाचं दुसरं नाव म्हणजेच मैत्री असं आहे. मित्रांनो, रंग असावा जिजाऊंच्या प्रेरणेचा, रंग असावा तुकाराम महाराजांच्या अभंगाचा, रंग असावा छत्रपती शिवरायांच्या विचारांचा, रंग असावा छत्रपती संभाजी राजांच्या पराक्रमाचा, रंग असावा सावित्री माईच्या त्यागाचा, रंग असावा महात्मा फुलेंच्या शिक्षणाचा, रंग असावा गाडगे बाबांच्या स्वच्छतेचा, रंग असावा समर्थांच्या विचारांचा आणि बस रंग असावा आपल्या चांगल्या विचारसरणीचा. मित्रांनो, रंग असावा माणसाला माणूस जोडण्याचा आणि रंग असावा माणसामध्ये देव शोधण्याचा. जीवनात सगळं काही सोडलं तरी सुद्धा चालेल, पण चेहऱ्यावरचं हसू आणि मनातील आशा कधीही सोडू नका. मित्रांनो, मोठेपणा हा वयावर किंवा पैशावर ठरत नसतो, तर तो आपल्या विचारावर अवलंबून असतो. कारण पैसा हा जरी जीवनाचा महत्त्वपूर्ण भाग असला तरी विचार हा माणुसकीचा पाया आहे. जो व्यक्ती आपल्या आयुष्यात माणुसकी जपत असतो तो नक्कीच सगळ्यांपेक्षा मोठा ठरत असतो. जखमा या प्रत्येकाकडे असतात. फरक फक्त एवढाच आहे की कोणी त्या शिवून घेतात तर कोणी त्या लिहून घेतात. संधी आणि सूर्योदय या दोघांमध्ये एकच समानता आहे. उशिरा जाग येणाऱ्यांना या दोन्ही मिळत नाहीत. मित्रांनो, जीवनात वेगापेक्षा दिशा महत्त्वाची आहे. जर दिशा योग्य नसेल तर वेगाचा काहीच उपयोग नसतो. राग हा माणसाला संपवत असतो. म्हणून रागात एक पाऊल मागे आलो की पुढील आयुष्य जगायला आपल्याला संधी मिळते. प्रश्नांपासून नेहमीच पळता येत नसतं. कधी ना कधी ते पळणाऱ्याला गाठतच असतात. पळवाटा मुक्कामाला पोहोचवत नाहीत, मुक्कामाला पोहोचवतात ते सरळ मार्ग. मित्रांनो, समजदार व्यक्ती कधीच गैरसमज करून घेत नाही आणि गैरसमज वाढवणारी व्यक्ती कधीच समजदार होत नाही. ज्यांचं मन सुंदर त्यांचे ध्येय सुंदर, ज्यांचे विचार सुंदर असतात त्यांचं वागणं, बोलणं आणि जगणंही सुंदर असतं. हक्काच्या माणसाकडून हक्काने मागून घ्यायचं असतं. मग ती विश्वासाची साथ असो, प्रेमाचे 4 शब्द असोत किंवा कोणतीही मोठी गोष्ट असो. आयुष्य जगत असताना खच्चीकरण करणाऱ्या लोकांपेक्षा साथ आणि स्फूर्ती देणाऱ्या लोकांसोबत चालत राहा. अशक्यही शक्य होईल. संवादातून मनही जुळतात आणि नव्या माणुसकीच्या नात्यांचा जन्म होतो. आता हळूहळू संवादही कमी झालेत आणि त्याचबरोबर माणुसकीही कमी झाली आहे. तुम्ही सहमत असाल तर होय टाईप करा. मित्रांनो, नवरा असतो म्हणून आयुष्य झकास वाटतं. त्याच्याशिवाय शृंगारही भकास वाटतो.
बायकोशिवाय घराला घर नसतं आणि नवऱ्याशिवाय बायको पूर्ण नसते. तिला समजून घेताना पुरुषी अहंकार बाजूला ठेवावा लागतो. तिच्या हृदयाच्या जवळ राहून कधी वडील, कधी भाऊ, तर कधी प्रियकर होऊन तिच्या डोळ्यात आलेला अश्रू पुसावा लागतो. संसारात ती सीता व्हावी तर तुलाही राम व्हावं लागतं. तिचंही एक सुंदर मन आहे याची जाणीव तुलाच ठेवावी लागते. अश्रूंना वजन नसतं, पण निघाल्यावर मात्र मन हलकं होऊन जातं. गरज पडली तर स्त्री आपल्या जोडीदारापासून दूर राहू शकते, पण कोणी दुसरं त्याच्या जवळ आलेलं तिला कधी चालत नाही. जे तिचं आहे ते फक्त तिचंच असावं इतकंच तिचं म्हणणं असतं. मित्रांनो, कामापुरते दोस्त नकोत. माणुसकी जपणारे, एकमेकांना इज्जत देणारे, निस्वार्थी दोस्त पाहिजेत. सुखात तर कोणीही येतं, पण दुःखात साथ देणारे मित्र हवेत. मग तो एक जरी असला तरी लाखात भारी असतो. एकदा का तुमचा वापर संपला की तुमची किंमत शून्य होते. लोकांना एखाद्या व्यक्तीची गरज संपली की ते त्याला सोडून देतात, कारण आंधळ्याला जेव्हा डोळे येतात तेव्हा सगळ्यात आधी तो छडी फेकून देतो. माणूस कितीही मोठा विद्वान असला तरी जर तो इतरांचा द्वेष करण्याइतका स्वतःला मोठा समजू लागला तर तो उजेडात हातात मेणबत्ती धरलेल्या आंधळ्यासारखा असतो. मित्रांनो, शरीरापुरता वापर करून घेणारे आपल्याला खूप भेटतील, पण एखादा स्वतःपेक्षा जास्त तुमची काळजी घेणारा भेटला तर त्याला आयुष्यात कधीच गमावू नका. कोणताही निर्णय घेताना किंवा आयुष्याच्या वाटेवर कधीही संकट आली तर नेहमी मनाला विचारा, कारण मन हे आपल्याशी कधीच खोटं बोलत नाही. ते आपल्यासोबत नेहमी असतं. स्टेटस आणि स्टोरीला जेवढं सुंदर दिसतं ना तेवढं सुंदर आयुष्य नसतं. मित्रांनो, ज्या कुटुंबात प्रत्येक जण एकमेकांचा हात धरून चालतो त्यांना कधीही दुसऱ्याचे पाय धरण्याची गरज पडत नाही. नोटा आवाज करत नाहीत, पण समोरच्याचा आवाज मात्र ते बंद करतात. शोधायचा असेल तर काळजी करणारे शोधा, कारण वापर करणारे तर स्वतःहून शोधत येतात. उद्या करेन हे वाक्य आपल्याला कधीच यशस्वी बनवू शकत नाही.